नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बाजारात मिळणारी नानखटाई आता घरच्या घरी अगदी बेकरीसारखी, ती पण अंड्याशिवाय किंवा कमी साहित्यात आपण कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। तर इथे मी एक छोटी वाटी साखर घेतली आहे, एक मोठी वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, 2 चमचे इथे मी रवा, पिस्ता बदाम आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेतलेली आहे। तर एक चाळणी अशी एका बाउलवर ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण घेतलेली पिठी साखर घालून घ्यायची आहे। साखर चाळून घ्यायची आहे कारण त्यामध्ये थोडेसे कण राहतात, तर ते चाळून घेतल्यामुळे बघा एकदम चांगलं तयार होते। आता साखर आणि वेलची आपण चांगली गाळून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 कप आपण तूप घालून घ्यायचं आहे। तूप एकदम रूम टेम्परेचरवर असलं पाहिजे आणि आता ते आपण एकदम चांगलं फेटून घेणार आहोत। तर आपण या पिठाचा कलर चांगला चेंज होईपर्यंत आपण याला चांगलं फेटायचं आहे, जेणेकरून आपली नानखटाई एकदम खुसखुशीत होते। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपण याला फेटून घेतलेला आहे, याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता त्यावर एक चाळणी ठेवून घेऊया। नंतर आता त्यामध्ये आपण 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेणार आहोत आणि 2 चमचे आपण इथे बारीक रवा घालून घेणार आहोत। आता त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेणार आहोत आणि ते आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण चाळणीमधून याला सगळ्यालाच आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये लम्स राहणार नाहीत। त्यामुळे अशा प्रकारे आपण हे सर्व चाळणीत काढून घ्यायचं आहे आणि आपण यामधून चाळून घेणार आहोत। नंतर आता आपण हाताच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे। तर आता आपण हाताच्या सहाय्याने हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत। तर इथे आपल्याला पाणी घालायची काही गरज नाही, आपण असंच याला मळून घेतल्याने हे चांगलं मळलं जातं। बघा याचा चांगला डो तयार झालेला आहे। एकदम हलक्या हाताने याला आपण मळून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असा आपला डो तयार झालेला आहे। याला 5-10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया आणि आपण एक असं पसरट ताट घेऊन त्यावर असं तूप लावून घ्यायचं आहे। तर आपण या ताटावरच आपण नानखटाई बेक करून घेणार आहोत। आपण कढईमध्ये नानखटाई बेक करणार आहे, त्यामुळे मी अशा प्रकारचं ताट घेतलेलं आहे। तुम्ही ओव्हनमध्ये करत असाल तर त्यासाठी तुम्ही ट्रे घेऊ शकता। बघा एक असा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला गोल गोल फिरवून असं मध्ये थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जे आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत ते त्याच्यावर अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि ते आपण यामध्ये ठेवून घेणार आहोत। तर सर्व असेच नानखटाई तयार करून घेऊया। बघा मस्त अशी आपली नानखटाई तयार आहे। तर आता मी इथे कढई 15 मिनिटं आधी प्रीहीट करून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे आणि अशा प्रकारचं स्टँड ठेवून मी हिला प्रीहीट केलेलं आहे। आता आपण त्यामध्ये हा ट्रे ठेवून घेऊया आणि त्यावर हे ताट ठेवून आपण कमी गॅसवर अर्धा तास आपण हिला बेक करून घेणार आहोत। तर बघा अर्ध्या तासाने आपली नानखटाई किती मस्त अशी तयार झालेली आहे, चांगली कुक झालेली आहे। तर हिला आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर काढून घ्यायची आहे। तर बघा अर्ध्या तासाने आपली नानखटाई एकदम थंड झालेली आहे, याला काढून घेऊया। अशा प्रकारे एकदम टेस्टी अशी नानखटाई तयार झालेली आहे। किती सुंदर दिसते आणि किती छान याचा वास येत आहे। एकदम तोंडात विरघळणारी खमंग आणि सुगंध चहासोबत खायला मस्त लागते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।